प्रशांत पुन्हा एकदा तयार. आयकॉन टू आयकॉन हा संघर्ष पाहायला मिळतोय. हो इथे पहा आता पंच इशारा देत आहेत आउट. हिट विकेट झाला असं वाटतंय. अंपायर हिट विकेट बोल्ड झालेला आहे. माफ करा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा खाली राहिला आणि यष्ट्यांचा भेद घेतलाय. फलंदाज इथे बाद होतोय शशांक. फक्त एका धावांचं योगदान देत असताना पहिला धक्का लागतोय टीम एनडी लायन्स या टीमला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 2. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय. श्रीजय एनडी लायन्स या टीम कडून इन ॲट नंबर 3 मध्ये श्रीजय बॅटिंग साठी सज्ज. ओहो चांगली गोलंदाजी आहे. विकेट कीपरनं लाईन मिस केली त्यामुळे 1 रन घोषांकी क्षेत्राची मिळाली. 22च्या स्वरूपामध्ये इथे रन येते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत 4. तीन धाबा झालेत. माफ करा. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने प्रशांत बॉलिंग साठी सज्ज. यावेळेस फटका चांगला आहे परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. तिथे ऑन साईडला चांगली फिल्डिंग त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. जोखीम घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं. डॉट बॉल आलाय प्रशांत कडून. आतापर्यंत चांगला प्रवास राहिला प्रशांतचा या ओव्हरचा. धावाच नाहीये. टीमची धावसंख्या 3. ओहो लेग स्टंपच्या बाहेर आता अपुग्या. वाईट +1 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत 5. 4 बॉलचा खेळ संपलाय. हा सुद्धा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा. वाईट +1 2 धावा येत आहेत. एक्स्ट्रा भरपूर दिलेत आणि एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत 7 रन. आणि आमचे सन्माननीय श्री विक्रम चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रत्येक मॅचला जी मॅन ऑफ द मॅचची कॅप आपण देतोय ती कॅप मात्र पुरस्कृत केलेली आहे. विक्रमदादा चौधरी आपण यावं व्यासपीठावरती. आदराने आपलं सरचे स्वागत आहे. 18 PL म्हणजे सेक्टर 18 प्रीमियर लीग नेरुल या स्पर्धेमध्ये आपलं सरचे स्वागत. टीमची धावसंख्या स्कोर वरती 8. सिर्वेब्स ERP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे जे मालक आहेत. चला ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एनडी लायन्स या टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 1 गडी बाद 8. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा म्हणजे सुरुवात चांगली केलेली आहे एनडी लायन्सनं. परंतु एनडी लायन्ससाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याने 1 विकेट गमावलाय. सुरुवातीला शशांकची विकेट आली. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आलाय प्रशांत कदम. पहिला बॉल स्टंपिंगचा चान्स होता परंतु बेस साऊथ होता विकेट कीपर थोडासा लांब यष्ट्यांपासून. त्यामुळे यष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या नाहीयेत. डॉट बॉल आलाय. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फक्त दिशा दिली. तिथे 1 रन प्राप्त झाली. फलंदाज श्रीजयला सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत 9. पुढे सरसबाद मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे परंतु ती गमावली. बॅकअप नाही आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल आणखीन एक. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर वरती आतापर्यंत 10 रन. खूप चांगली स्पर्धा. प्रचंड असा प्रतिसाद आहे या प्रेक्षकांचा. हे सर्व लाडके प्रेक्षक आहेत. क्रिकेटचा आज आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पोलर लाईनचा बॉल ड्राईव्ह चांगला आहे परंतु आता 1 रन इथे प्राप्त झाली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर वरती एनडी लायन्स 1 गडी बाद 11. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रशांत कदम
नो बॉलचा इशारा ऑन साईडला खेळलाय, दिशा दिली. 9+1 2 धाबा मिळत आहेत श्रीजय भोसलेला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर पुरते आतापर्यंत 13 रन 30. ओहो, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न फिरवलाय, खूप चांगली स्टंपिंग केली विकेट किपरनं आणि फलंदाज श्रीजयला आता आउट व्हावं लागतंय. धक्का क्रमांक 2 इथे लागतो इंडियन लाईन्सच्या टीमला. ओहो, चांगला कव्हरला एक ड्राईव्ह केला, पंचांकडे अपील केली जाते रनआउटची, परंतु पंचांना नॉट आउटचा इशारा दिलाय. त्यामुळे सिंगलनं आपलं खातं उघडलं ललित कदमनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर पुरते आतापर्यंत 14. दोन षटकांचा खेळ संपला. 7च्या सरासरीनं धावा आल्यात 14. इंडियन लायन्स 2 विकेट्स गमावलेत. 14ला 2 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या इंडियन लायन्सच्या टीमची, कारण टॉस इथे जिंकला आहे. ट्रिपल आर चॅलेंज या जमनाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राजेंद्र चव्हाण यांच्या मालकीचा संघ आता फिल्डिंग करतोय मैदानामध्ये. प्रशांत ऐकून खेळाडू आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग आहे, त्यामुळे धाव मिळणार नाहीये ललितला. डॉट बॉल. राहुल इथे रनआउटची संधी होती. चला आता पेंडिंग डिसिजन आहे. पंच थांबलेत. रनआउटची अपील केली होती कारण ही विकेट महत्वाची आहे. आणि आता पंच ऑनफिल्ड पंच आता टीबी अंपायरची मदत घेत आहेत. रिव्ह्यू ऑनफिल्ड पंचांचा आहे. महत्वाची विकेट आहे, त्यामुळे पंचाने कुठली जोखीम घेतली नाहीये. स्वतःचा डिसिजन मात्र टीव्ही अंपायरकडे सोपवलाय. हे महत्वाचं असतं मित्रांनो. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल, तुमच्याकडे तंत्र विकसित असेल, आता डिजिटलची दुनिया सुरू आहे, त्यामुळे कुठलीही जोखीम घेत नाहीये. तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहा, सध्या T20चा वर्ल्ड कप सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशा कंडिशनला कुठलाही अंपायर जोखीम घेत नाहीये. तो सरळ संकेत देतो, इशारा करतो टीव्ही अंपायरचा, थर्ड अंपायरचा. दैवाशी जाणतो आम्ही, दैवाशी जाणतो. सान थोर मेळतो ना आम्ही दैवाशी जाणतो. दैवाशी जाणतो आम्ही, दैवाशी जाणतो. गावली मुळमायेची मुळी आम्ही, आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी न आम्ही, आंब्याचे गोंधळी. थँक्यू. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. डीजेचं सुद्धा मी मनपूर्वक आभार. आणि पंचांचा इशारा येतो आउट. OUT फलंदाज बाद. महत्वाची विकेट होती. अविनाश एक चांगला मातब्बर खेळाडू इंडी लायन्सच्या टीमचा अविनाश बाद होतोय. धक्का क्रमांक इथे 3रा लागतो NDT लायन्सच्या टीमला. आणि टीमची धावसंख्या आता स्कोरवरती जाऊन पोहोचली 14. 3 गडी बाद 14. नवीन फलंदाजाचा सागर बॅटिंगसाठी तयार होतोय मैदानामध्ये. इंडियन लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये ट्रिपल आर चॅलेंजर्स.
असा सामना तुम्ही आजच्या दिवसातला तिसरा सामना पाहताय. 2.2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14, म्हणजे 14 बॉलमध्ये 14 धाव आलेत. सागर आला बॅटिंगसाठी. ओहो, बॉलला चॉप करत असताना एक रन कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या सिंगल नंतर आपलं खातं उघडलंय सागरनं. टीमची धावसंख्या 15. आता ललित कदम समोर आहे बॅटिंगसाठी. नो बॉल तरी सुद्धा ड्राईव्ह चांगला केलाय. नो +1, 2 धावा मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 17-17. फुलरलेनचा बॉल टॅप चांगला आहे. सिंगल मात्र देऊन जाईल ललित कदमला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 18. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना ओहो, चांगला ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, परंतु स्वतःच्या फलंदाजामध्ये चांगली फिल्डिंग. तिथे गोलंदाज राहुलची डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. इथे रनआउटची संधी होती ती गमावलेली आहे आणि इथे पहा बघूया रन किती मिळतील. ओव्हर तर तो झालेली आहे. अंपायर आता बघूया सिग्नल. एकच धाव. अशा पद्धतीनं सिंगल न टीमची धावसंख्या आता स्कोअर वरती 19. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला या मॅचचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनडी लायन्स या टीमची धावसंख्या आहे स्कोअर वरती आतापर्यंत 3 गडी बाद 19 रन. आता लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय कपिल. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूंना पटकावला होता. कपिल आला तर बॉलिंगसाठी आणि समोर आहे ललित कदम. सध्या चांगल्या टचमध्ये आहे ललित. प्रत्येक बॉलवरती त्याची मेरिटने बॅटिंग केली जाते. परंतु आता स्ट्राईकला सागर चाललाय. कपिल शेवटचं षटक देत ओव्हर टाकण्यासाठी राऊंड द विकेटने तयारी करतोय. टीमची धावसंख्या 19. 3 गडी बाद 19. लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. पोझिशन शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं सागरचं. पहिला बॉल कपिलचा डॉट. यानंतरचा सामना होईल मित्रांनो अंश ग्लॅडिएटर्स आणि आरो किंग्स. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. ते रनआउटची संधी आहे. आता फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का इंडी लायन्स टीमला. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. अंश ग्लॅडिएटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आरव किंग्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला समोर यायचं आहे कारण ही इनिंग संपल्यानंतर लगेचच चौथ्या सामन्यात आपण टॉस संपन्न करणार आहोत. आनंदा तोलसरकर बॅटिंग साठी आलाय. 4 गडी बाद म्हणजे 6व्या क्रमांकावरती. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. चला व्यासपीठावरती थोडीशी चर्चा आहे. आवाज येतो तर थोडासा कमी करा व्यासपीठावरती कारण आम्हाला काही समजत नाहीये. तो बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. स्कोअरवरती रन आहेत 20. कपिल राऊंड द विकेटने आनंदासाठी. ओ वाईट आहे नाहीये कारण कपिल फिरवतोय. अगदी गर भवऱ्यासारखा बॉल फिरला आणि आतमध्ये घुसला आणि आनंदाची काठी काढली. फलंदाज बाद. चांगली काठी काढली. मुंबईच्या भाषेमध्ये काठी काढली. आणि आता निरंजन स्वतः ओनर निरंजन धांद्रे एनडी लायन्स टीमचे आता संघ मालक स्वतः बॅटिंग साठी चालले. टीमची धावसंख्या 20. 5 विकेट गेलेले आहेत. काय गोलंदाजी करतोय डेथ ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे कपिल. सिली कव्हर पॉइंट ठेवण्यात आलाय.
व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल म्हणजे एक्स्ट्रा रन मिळते. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 21 लॉस ऑफ 5 विकेट. एनडी लायन्स या टीमच्या 5 विकेट्स गमावलेत. टीमची धावसंख्या 21. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे, शिल्लक आहे, बॅलन्स आहे. ओहो, आता मात्र सोडून दिलाय. फारसं आता वळण घेतलं नाहीये चेंडूने, कारण लेग स्टंपला पिचिंग झाल्यानंतर लेग स्टंपच्याच बाजूने गेलाय, त्यामुळे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 22. कपिल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने तयार. ओहो, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. संघ मालक आता आउट होतोय. निरंजन धंद्रे. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय एनडी लायन्स या टीमला. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्डवरती आता 6 गडी बाद 22 रन. डीजे वाजवा. मध्ये आणण्याचा प्रयत्न, बघूया आता. अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 23. शेवटचे आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. बॉक्स क्रिकेटला टार्गेट छोटं असलं सोपं नाही आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल. आता थोडीशी लाईन भरकटलेली आहे कपिलची. खराब गोलंदाजी केली जाते. बॉलची पिचिंग लेग स्टंप वरून बॉल मात्र फारसा त्याला आता मदत देत नाहीये. चेंडू आतमध्ये येत नाहीये, त्याच्यामुळे लगातार 2 चेंडू वाईट टाकलेत. टीमची धावसंख्या अजूनही 24 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बॅटने 1च रन आलेले आहे. बाकी 5 बॉल कपिलने या ओव्हरमध्ये वाईट टाकलेत. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं कपिलचं. यावेळेस फटका चांगला आहे. कबर्सला घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय, सिंगल देऊन जाईल. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आगे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 25 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. फटका तर चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे, तरी सुद्धा 1 रन कंप्लीट झाली. आणि या सिंगलनं आता पहिला डाव संपलाय. धावा झाल्या एनडी लायन्स या टीमच्या. या मॅच मध्ये 6 गडी बाद 26 आणि विजयासाठी करायचे आहेत ट्रिपल ऑल चॅलेंज या टीमला 27 धावा. 27 धावांचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. होत आणि आमचे सन्माननीय श्री विक्रम चला आरव किंग्स आपला कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या आणि थोडासा माईकला आवाज द्या. डीजे मित्र डीजे
थोडासा माईकला आवाज द्या. यस. चला आता 27 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता करण्यासाठी ट्रिपर आर चॅलेंज च्या टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये पियुष आणि प्रशांत आणि विनिश. चला पंचांचा ग्रीन सिग्नल गोलंदाजीसाठी आलाय राहुल गायकवाड. पहिलाच बॉल फिरवलाय, बॉल ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पुल केलाय, 1 रन प्राप्त केले प्रशांत. दुसरा बॉल पुढे सरसावत, अगदी खूप चांगला फटका, गॅप मधून बॉल चालला, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 रन. प्रशांतच्या बॅट मधून येतोय चौकार, क्रॅकिंग चौकार. अशी जर फटकेबाजी झाली तर मात्र सामना लवकर संपेल. चला डीजे वाजवा. अगदी मधून बॉल काढला, जसा सुईमधून धागा घुसतो तसा हा प्रशांतनं बॉल घुसवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 4 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 5. प्रशांत खेळतो 5 या आकड्यावरती, संघाची धावसंख्या 5. राहुल गायकवाड ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करत असताना 27 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह केला परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे, धाव मिळणार नाहीये प्रशांतला. आता डॉट बॉल आलाय राहुल कडून, एक डॉट बॉल मात्र दबाव वाढला जाईल. ओ क्लीन बोल्ड, काय फिरवलाय बॉल, टर्न अँड बाउन्स आलाय बॉल आणि एसटी काढली, एसट्यांचा वेध घेतलाय, दांडी गोल केली प्रशांतची, फलंदाज बाद. हा व्यासपीठावरती आमचे नेरुल गावचे अरविंद ठाकूर, सुबोध ठाकूर, निखिल ठाकूर, निलेश ठाकूर आणि मनोज म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सेक्टर 18 प्रीमियर लीग सन 2026 मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे सिंगल आले आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर म्हणून आता नैनेश ठाकूर स्वागत. टीमची धावसंख्या स्कोर मूर्ती आतापर्यंत 6 रन. ओव्हर नंबर 2 मध्ये शशांक आलाय बॉलिंग साठी. 27 करायचे आहेत या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये आले धावा 6 आणि गडी बाद झाले 2. शशांक पहिला बॉल घेऊन समोर आहे बॅटिंग साठी. विरीश, ओहो बॅटचेट उलट्या टॉप एजला बॉल लागला होता परंतु विकेट किपरच्या हातामध्ये. विनिश पहिला बॉल डॉट आलाय. अजूनही 21 धावांची गरज आहे. 17 बॉल 21 रन हे समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी. ओ क्लीन बॉल, प्रचंड वेगाने बॉल टाकला होता, परफेक्ट यॉर्कर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु ड्राईव्ह होता
3 विकेट्स गमावल्यात. आता राहुल आला बॅटिंगसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली होती त्यामुळे असं वाटत होतं की हा सामना लवकर संपेल, परंतु क्रिकेटमध्ये असं नाही आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इथेही चांगला बॉल, परंतु दिशा भरकटलेली आहे त्यामुळे पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 7 रन. ओहो, टॅप केल्या बॉलला तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होतंय गायकवाड यांचं. धाव मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय शशांकडून आणि नैनेश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण सुद्धा आदरानं या व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. ओहो, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 8. एक पूर्णांक 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरवरती 8 रन. लक्ष आहे या मॅच मध्ये 27 धावांचं. सामना आता सोपा राहिला नाहीये बॅटिंग करण्या टीमसाठी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येईल का असं वाटते आणि आलाय पंचांकडून. आज पंचांना सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. आमचे अली सर असतील, त्यानंतर आकाश सर असतील, खूप चांगली पंचांची भूमिका ते पार पडत आहेत. या बॉक्स क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका पार पाडणं ही सोपं नाही आहे. आणि विद्याभवन शाळेचे विद्याभवन ना शाळेचे सन्माननीय दिनेश मिसाळ सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी आमंत्रण देतो त्यांना की या स्टेजवरती आपलं हार्दिक स्वागत. विद्याभवन स्कूलचे आमचे सर दिनेश सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. 9 धावा झाल्यात. हा बॉल सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर मोडते आतापर्यंत 10 रन. म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. त्यानंतर प्रतीक काशीनाथ पवार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सरचे स्वागत आहे. नॉट आउटचा इशारा. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले आणि सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये धावा करायच्या विजयासाठी 12 बॉल आणि 16 रन. चल जाऊया आपण शुभ सत्कार करायला जाणार आहोत. व्यासपीठावरती सन्माननीय श्री अरविंद ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करतील. मी तरुण सामान्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. अरविंद ठाकूर यांना आपण सन्मानित करावं. त्यानंतर सुबोध ठाकूर हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान करतील आमचे रोहन सर. रोहन यांना विनंती करेन की आपला सन्मान इथे केला जाईल. सुबोध ठाकूर यांना सन्मानित करतो. त्यानंतर निखिल ठाकूर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सत्कार इथे केला जाईल. निखिल ठाकूर यांनाही सन्मानित केलं जाईल. त्यानंतर निलेश ठाकूर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सत्कार आपण या स्पर्धेच्या वतीनं करतोय. निलेश ठाकूर, सन्माननीय श्री मनोज म्हात्रे हे सुद्धा निखिल ठाकूर यांनी सन्मानित केली. तर विकेट आलेली आहे. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. ट्रिपल आर चॅलेंजच्या टीमला लागला आहे. आणखीन एक धक्का.
रणांगणामध्ये आपण सामन्याची कंडिशन पाहतो तर 2.8 बॉल आणि 14 धाबांची आवश्यकता आहे. धाबा झाले स्कोर म्हणून ते आतापर्यंत 13 27 करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. तिसऱ्या षटकातला म्हणजे 8 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता आहे आज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे परंतु एकच धाव मिळेल कारण बॉलचा घोषांकी क्षेत्रामध्ये. चला नैनेश ठाकूर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही शुभ सन्मान सचिन पांचाल यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसलाय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आला डाट म्हणजे या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली केली ललित कदम याने. 3 धाबा फक्त खर्च केलेले आहेत. चांगले इकॉनॉमिकल षटक ललित कदम यांचा राहिला. आता बॉल 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 13 धाबांची आवश्यकता आहे. धंद्रे आलाय स्वतः संघ मालक बॉलिंगसाठी. 6 बॉल 13 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना सोपा राहिला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पहिला बॉल टॅप केलाय. एकच धाव मिळेल म्हणजे आता 5 बॉल करायचे आहेत. 12 रन. कमीत कमी 3 तर चौकारच मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. बॉल तुमच्याकडे आहेत 5 बॉल मध्ये 12 धाबा. हो चांगली फिल्डिंग आणि ते डेरिक हिट करण्याचा प्रयत्न फसलाय त्यामुळे 1 धाव इथे मिळते. म्हणजे आता 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. सामना तर सोपा राहिला नाहीये. कठीण होत चाललाय सामना. RRR चॅलेंज या टीमसाठी. चला लहू डुकरे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय लहू डुकरे इथे उपस्थित झालेले आहेत. विश्वास घरत आपण सुद्धा यायचंय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी आता केली जाते. आता हा सामना मात्र संपलेला आहे. ज्या आशा होत्या त्या आशा झालेल्या आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अक्षय काळे समाजसेवक यांच्या उपस्थितीमध्ये विश्वास घरत टेनिस बॉल क्रिकेटचे एक मातब्बर एक खेळाडू त्यांचा सन्मान इथे होता आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. एनडी लायन्स या टीमनं वेल प्लेड अभिनंदन टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. आणि त्यांच्या जोरावरती मात्र हा सामना ते जिंकू शकले त्यामुळे तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला टॉस करून घ्या. अंश ग्लॅडिएटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आरव किंग असा आजच्या दिवसातला चौथा सामना सुरू होईल आणि त्या मॅचचा टॉस झाला तर ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया राहुल शिरसाट यांना. तोपर्यंत